पूजाच किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मग काय मजेत आहात ना सगळे। आता रस्सम करूया एक वेगळ्या प्रकारे। टोमॅटो 2 इथं धुवून उकळायला ठेवलेले आहेत पाण्यात घालून, आणि डाळ 1 वाटी शिजवून घेतलेली आहे, तुरीची डाळ। आता टोमॅटोचे साल काढून घेऊन मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। त्यासोबत 1 कांदा घालायचा आहे, लसूण 4 ते 5 पाकळ्या घालायच्या आहेत, इंच अद्रकचा तुकडा आहे तो पण घालायचा आहे, बॅडगी मिरची आहेत 2 इथं ते पण घालायचे आहे, त्यामुळे कलर छान येतो। ची गरम पाण्यात भिजवून ठेवलेली होती, आता याची जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे। आता आपण फोडणी घालण्यासाठी कढई ठेवलेली आहे, 3 चमचे तेल घातले, जिरे घातलेत, हिंग घालायचं आहे, कढीपाला घालायचा आहे, आणि आपण आता पेस्ट केलेली ना ती पण घालून घ्यायची आहे। आपण सगळं कच्चं घातलेलं आहे, त्यामुळे याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। कांदा लसूण ते कच्चं घातलंय ना, वास येतो मग, म्हणून चांगलं भाजून घ्यायचं आहे, तेल सुटूपर्यंत चांगलं भाजून घेतलेलं आहे। आता आपण बॅडगी मिरचीचं लाल तिखट घालायचं 2 चमचे, त्यामुळे कलर पण छान येतो। सगळं परत मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथं मी रस्सम मसाला घालत आहे 1 चमचा भरून, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही सांबर मसाला घातला तरी पण चालेल, टेस्ट तशीच सेमच येते। सगळं मिक्स करून घ्यायचं परत। आता आपण 1 वाटी तूर डाळ शिजवून घेतलेली ना ती पण घालून घ्यायची आहे, आणि मिक्स करायची आहे, त्यात चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता यात हळद घातलेली आहे 1/2 चमचा, ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। बघा कलर किती छान आलाय ना। आता इथं आपण गरम पाणी घालणार आहे, म्हणजे कलर आणि टेस्ट चेंज होत नाही। भरपूर घालायचं आहे पाणी, कारण पातळ असतं रस्सम। चिंचेचं पाणी आहे मी काढून घेतलेलं, चिंच भिजवून मग गाळून घ्यायचे, ते पण घालून घ्यायचं आहे, त्यामुळे टेस्ट अप्रतिम लागते। एकदा अशा प्रकारे तुम्ही करून बघा। तर यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आता आपण इथं टमाटे पण घातलेले आहेत आणि चिंच पण घातलेली आहे, त्यामुळं आंबट झालेलं आहे, गोड तर पाहिजेच ना, म्हणून मी इथं गूळ घालत आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल। गरम मसाला घातलेला आहे, कोथिंबीर घालायची आहे, धण्याची पूड पण घातलेली आहे अर्धा चमचा। आता याला आपण वरून फोडणी देणार आहे, त्यासाठी 2 चमचे तेल गरम केले, त्यात मोहरी घातलेली 1 चमचा, हिंग घातलेला आहे, 2 बॅडगी मिरची आहेत ते पण घालून घ्यायचे आहेत, आणि वरून तडका द्यायचा आहे, म्हणजे मस्त लागतं अजून रस्सम। तर तडका त्यामध्ये ओतून घेऊया आपण, गरम झालेला आहे, कढईमध्ये ओतून घ्यायचं, सगळं हलवायचं। मस्त आपली रस्सम उकळलेली आहे। घरातले सगळे खाण्यासाठी वेट करत बसले, बघितल्यावरच तोंडाला पाणी सुटेल असं रस्सम तयार। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह, तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा।